मनोज जरांगे मराठा समाजाचं भलं करणार, पण कसं? मनोज जरांगेंकडे मराठा समाजाचं भलं करण्याची योजना काय? माझा समाज आणि माझ्या समाजाच्या पोरं मोठे झाले पाहिजे, म्हणून मी मरायला सुद्धा तयार आहे. मनोज जरांगे ज्या ठिकाणी जातात तिथे हे वाक्य जरूर म्हणतात, मराठा समाजाचं भलं करायचं आहे. मात्र ते करण्यासाठी त्यांची योजना काय? त्याबाबत काही विचारलं की मी आणि माझा समाज पाहून घेऊ, असं मनोज जरांगे म्हणतात. आरक्षण मिळाल्याने प्रश्न सुटणार की निर्माण होणार, याचं उत्तर आता तरी मनोज जरांगेंकडे नाही. सरकारला दोष देणारे मनोज जरांगे समाजाचं भलं कसं करणार? फक्त मागास समाज घोषित करून मराठ्यांचं भलं कसं होईल? मनोज जरांगेंची जी भूमिका आहे ती मराठ्यांमधल्या सगळ्या घटकांना मान्य आहे का? मराठा आणि कुणबी एकच आहेत असा नारा जरांगे कायम देतात, पण मग 96 कोळी 92 कोळी म्हणून मिरवणारे स्वतःला कुणबी म्हणून घेतील. मनोज जरांगे समाजाला कुठल्या दिशेला नेत आहेत? माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीला मोठे करायचे. मला समाजाचं भलं करायचं आहे, मी स्वार्थी नाही वगैरे अनेकदा मनोज जरांगे सांगतात. मेलो तरीही जबाबदारी माझ्यावर आहे म्हणत भावनिक करतात. पण त्यांच्याकडे मराठा समाजाचं भलं करण्यासाठीची नेमकी कोणती योजना आहे? एखादी ब्लूप्रिंट तरी त्यांनी सादर केली आहे का? मनोज जरांगेंकडे गर्दी जमवण्याची ताकद नक्की आहे, मात्र या गर्दीला ते दिशा देत नाहीत हे मान्य करावंच लागेल. किंवा मनोज जरांगेंकडे काही योजनाच नसावी. ते जे काही करतायत, जे काही बोलतायत, त्याचा बोलविता धनी कोणी दुसराच आहे.